कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. पोलिसांचे डीजी लोनसाठी अखेर 1768.8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पोलिसांना घरे बांधण्यासाठी सन 2023 पासून प्रलंबित असलेले डीजी लोन अखेर 1768.8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक 12/5/2026 रोजी देण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना प्रमोद वाघमारे यांनी सांगितले की पोलिसांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातून सुमारे 4 ते 5 हजार पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांनी सन 2023 रोजी डीजी लोन घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी होऊनही डीजी लोन मंजूर करण्यात येत नव्हते. त्यामुळे पोलीस बॉयज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे तसेच त्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, पालकमंत्री यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देऊन सतत पाठपुरावा सुरू केला होता. तसेच डिसेंबर 2025 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर भव्य मोर्चा काढून गृहराज्यमंत्री श्री पंकज भोयर साहेब यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन दिले होते. त्यावेळेस पंकज भोयर साहेबांनी राज्याच्या अप्पर गृह सचिव राधिका रस्तोगी मॅडम यांच्यासोबत पोलीस बॉयज असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली होती. अखेर पोलीस बॉयज असोसिएशनच्या आंदोलनाला यश आले असून महायुती सरकारने डीजी लोन मंजूर केले असून त्यासाठी 1768.8 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे. नमस्कार, मी प्रमोद तानाजी वाघमारे, पोलीस बॉयज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष. आपल्या महाराष्ट्र पोलिसांसाठी अतिशय खुशखबर आहे, खास करून डीजी लोन धारकांसाठी. आत्ताच आम्ही महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आदरणीय पंकजी भोयर साहेबांना भेटलो. आता विधानभवनामध्ये जाऊन आम्ही त्यांना विविध आपल्या पोलिसांच्या मागण्यांचे निवेदन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी पंकज भोयर साहेबांनी जे आपल्या रस्तोगी मॅडम आहेत, रस्तोगी मॅडम सोबत आमच्या पोलीस बॉयज असोसिएशनची बैठक लावली आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 मागण्या महत्त्वाच्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. एक म्हणजे 2023 पासून डीजी लोन अद्याप मिळालेलं नाही, तर ते डीजी लोन कधी वाटप होणार. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांची पत्नी या सगळ्यांना यांना त्यांच्या प्रत्येक पूर्ण आजारावरती महाराष्ट्रातील सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार देण्यात यावे अशी आम्ही मागणी केली होती. तर माननीय गृहराज्यमंत्री पंकजी भोयर साहेबांनी आपली ती मागणी माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगून याच्यावरती एक लवकर बैठक बसू असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. साहेबांनी सुमारे 15 मिनिटाचा आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि रस्तोगी मॅडमनी सांगितलेलं आहे की डीजी लोन आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ वाटप करण्यात येईल. हे डीजी लोन धारकांसाठी खुशखबर आहे. आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी खुशखबर आहे की आता लवकरच मुंबईमध्ये आमची पोलीस बॉयज असोसिएशनची गृहराज्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय लवकर जाहीर होणार आहे.